श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तथास्तु या चॅनलवर. म्हणतात ना, आईच्या प्रार्थनेत इतकी ताकद असते की ती प्रत्यक्ष देवालाही जमिनीवर उतरवण्यास भाग पाडते. संसारात जेव्हा मुलं चुकीच्या मार्गावर जातात किंवा घराची घडी विस्कटते, तेव्हा एक आई फक्त तिच्या कुलदैवताकडे पदर पसरते. आजची कथा एका अशाच माऊलीची आहे, जिने आपल्या मुलाला संकटातून बाहेर काढण्यासाठी साक्षात स्वामींना साकडं घातलं. ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण यात दडलेला स्वामींचा चमत्कार तुम्हाला नक्कीच अंतर्मुख करेल. ही गोष्ट आहे सुमती काकूंची. सुमती काकू वयोवृद्ध होत्या, पण त्यांची स्वामींवर अढळ श्रद्धा होती. सुमती काकूंच्या घराचा कोपरा न कोपरा स्वामींच्या नामात न्हावून निघालेला. पण त्याच घरात आज स्मशान शांतता पसरली होती. त्यांचा एकुलता एक मुलगा समीर, जो कधी काळी घराचा अभिमान होता, आज तोच घराच्या नाशाचे कारण बनला होता. समीर रात्री उशिरा घरी यायचा. डोळे लाल झालेले असायचे. तो आईच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हता. सुमती काकू पदराने डोळे पुसत म्हणायच्या, बाळा, असं का करतोस? आपलं घर सुखाचं होतं ना. पण समीर रागाच्या भरात आईला झिडकारायचा. तो आईवर ओरडायचा, तुला काय कळतं? मला पैशांची गरज आहे. तुझे हे देवधर्म मला पैसे देणार नाहीत. हे ऐकताना काकूंच्या काळजाचे तुकडे व्हायचे, पण त्या फक्त स्वामींच्या फोटोकडे बघून हुंदका दाबायच्या. एक दिवशी समीरनं राहत्या घराचे कागदपत्र गहाण ठेवले. कर्जदार दारात येऊन सुमती काकूंना शिवीगाळ करू लागले. काकूंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या रात्री समीर घरातून तडक निघून गेला. काकू स्वामींच्या फोटोसमोर कोसळल्या. त्यांनी स्वामींचे पाय धरले आणि रडत म्हणाल्या, महाराज, माझ्या पदरात हेच माप होतं का? मी तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही, पण आज माझ्या लेकराला वाचवा. तो चुकला असेल, पण तो माझा आहे. त्याची बुद्धी बदला महाराज. त्याला सन्मार्गाला लावा. जर तो परत आला नाही ना, तर ही तुमची लेकही प्राण सोडून देईल. काकूंचे अश्रू स्वामींच्या पादुकांवर पडत होते. त्याने तिथे स्वामी चरित्र सारामृताचे वाचन सुरू केले. बाहेर विजा कडाडत होत्या. पाऊस कोसळत होता, पण काकूंचा आवाज स्वामींच्या नामात मिसळला होता. दुसरीकडे समीर पुण्याच्या त्या उंच पुलावर उभा होता. पश्चात्तापाने त्याचे शरीर जळत होते. मी आईला फसवलं, घर बर्बाद केलं, आता मला जगण्याचा काही एक अधिकार नाहीये, असा विचार करून त्याने डोळे मिटले आणि खाली उडी मारणार इतक्यात एक रांगडा, करारी पण तितकाच माईचा हात त्याच्या खांद्यावर पडला. समीरने मागे वळून पाहिलं. पावसात भिजणारे एक वृद्ध आजोबा उभे होते. त्यांच्या डोळ्यात इतकी ओढ होती की समीरला स्वतःच्या वडिलांची आठवण आली. ते आजोबा मंद आवाजात म्हणाले, काय रे लेकरा, इथं काय करतोयस? तिकडे तुझी माय तुझ्यासाठी प्राण कंठाशी आणून बसले. तिला असं सोडून जाणं तुला शोभतं का? समीर थरथर कापायला लागला. त्यानं विचारलं, तुम्ही कोण? आजोबाने हसून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या स्पर्शात इतकी शांती होती की समीरचे सर्व दुःख विरघळून गेले. आजोबांनी एक छोटी चिठ्ठी दिली आणि म्हणाले, बाळा, घरी जा, सगळं नीट होईल. समीरनं चिठ्ठी उघडली. त्यावर माऊलीच्या ममतेने लिहिलेले शब्द होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. समीरने वर पाहिलं तर तिथे कोणीच नव्हतं. फक्त पावसाचा आवाज होता. समीर धावत धावत घरी आला. दारातूनच त्यानं पाहिलं तर आई दिव्याच्या प्रकाशात पोथी वाचत बसली होती. तिचे डोळे सुजले होते. समीरने आईच्या पायावर डोके टेकवले आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला. आई, मला माफ कर ग, मी तुला खूप त्रास दिला. सुमती काकूंनी त्याला कुशीत घेतलं. जेव्हा समीरने त्या वृद्धाबद्दल आईला सांगितलं, तेव्हा काकूंनी स्वामींच्या फोटोकडे पाहिले. स्वामींच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं. समीरला समजलं, तो वृद्ध दुसरा तिसरा कोणी नसून एका आईची हाक ऐकून धावून आलेले साक्षात स्वामी समर्थ होते. आणि त्या दिवसापासून समीरचं आयुष्य बदललं. संकटाचे डोंगर विरघळले आणि घरात पुन्हा एकदा सुख नांदू लागलं. तर मित्रांनो,
ही होती सुमती काकूंची आणि समीरची गोष्ट. स्वामींना केवळ अक्कलकोटमध्ये शोधू नका. ते तुमच्या भावात, तुमच्या मनात, तुमच्या श्रद्धेत आणि तुमच्या संकटकाळी मदतीला धावून येणाऱ्या प्रत्येक रूपात आहेत. हा अनुभव ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुमच्याकडेही अशीच एखादी हृदयस्पर्शी कथा असेल तर आम्हाला नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन प्रचितीसह. तोपर्यंत समर्थांच्या चरणी लीन राहा आणि अंतःकरणाने म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.